करण्यासाठी हा मोर्चा जो आहे तो संविधानाचा मोर्चा आहे। कारण की भारतीय संविधान हे सांगतं की देशात राहणाऱ्या तमाम व्यक्तीला कलम 21 नुसार संरक्षणाचा अधिकार आहे आणि ही मुलगी फक्त तुमची मुलगी नाही तर ही देशाची मुलगी आहे, ही शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे। आणि या मुलीची चूक काय होती तर मोठे स्वप्न डोळ्यामध्ये ठेवून काहीतरी बनण्याचं स्वप्न घेऊन ती त्या हॉस्टेलमध्ये राहत होती किंवा शिकत होती, परंतु तिला टॉर्चर करून मारलं जातं आणि आत्महत्या आहे असं घोषित केलं जातं आणि मरून हे सगळं प्रकरण बघून तुमच्या आमच्या पूर्ण समाजाचं मन अगदी सुन्न पडलेलं आहे, सुन्न पडतं आणि आम्हाला प्रश्न विचारतं, या पूर्ण व्यवस्थेवरती प्रश्न उभा करतं। या राज्य सरकारची जबाबदारी आहे की शाळेत शिकणाऱ्या मुलींना, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना या राज्य सरकारने संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि जर हे जबाबदारी राज्य सरकार घेत नसेल, हे प्रशासन घेत नसेल तर तुमच्या आमच्या गरीब मुली ज्या डोळ्यामध्ये मोठे स्वप्न घेऊन आकाशामध्ये उडण्याची स्वप्न बघत आहेत त्या कशा प्रकारे शिकू शकतील। आणि म्हणूनच आमची सर्वांची या मोर्चाच्या माध्यमातून हीच मागणी आहे की हे जे प्रकरण आहे त्याचा तपास एकदम स्वतंत्रपणे आणि पारदर्शकपणे व्हावा, आरोपीवरती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। कारण की भारतीय संविधानातील जी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि ही न्याय ही जी मूल्यांची चौकट आहे ती फक्त पुस्तकात नाही, ती फक्त संविधानातील पुस्तकात नाही तर असे प्रकरण ज्यावेळेस घडतात ही पूर्ण चौकट मोडते आणि हे स्वप्न मोडलं जातं। त्यामुळे इथल्या राज्य सरकारने इथल्या तमाम शिकणाऱ्या गोरगरिबांच्या मुलासाठी, जे मुलं हॉस्टेलला शिकतात, शाळेत शिकतात, त्याच्यासाठी सुरक्षिततेचं कडक सुरक्षितता लागू करावी आणि या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष करावं। एवढं बोलते आणि थांबते। सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे, सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे, अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे, सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे, अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। मुर्दाबाद, मुर्दाबाद। अनुष्का पाटोळे यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, माझ्यापूर्वी अनेकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आणि जी घटना, अमानुष घटना लातूर या ठिकाणी घडली, जी मुलगी या ठिकाणी 70,000 मुलीमधून गुणवत्ता प्राप्त होते आणि जवाहर नवोदय विद्यालयात तिचा नंबर लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना तिचा मी अर्धा एक तासापूर्वी व्हिडिओ पाहिला। तिनं जे भाषण केलं ते अतिशय जे फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत ते मांडलेत तिने आणि अशा विचाराची मुलगी आत्महत्या करू शकत नाही। जे काही तिथलं प्रशासन आहे हे षडयंत्र आहे हे त्या ठिकाणी कुठंतरी उघडकीस आलं पाहिजे। त्यामुळं महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी एक सखोल चौकशी नेमली पाहिजे, SITची चौकशी नेमली पाहिजे। जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांच्या आधिपत्याखाली SITची चौकशी नेमून त्याच्यावर जे काही दोषी आहेत, मग ते मुख्याध्यापक असतील, जे प्रशासन असेल, जे काही शिक्षक असतील, जे कर्मचारी वृंद असतील, त्याच्यामध्ये त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अनुष्का पाटोळे यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। माझ्यापूर्वी अनेकांनी बोलत असताना सांगितलं की या ठिकाणी फक्त विशिष्ट एका समाजाची मुलगी आहे म्हणून त्याच्याबद्दलच्या ज्या काही संवेदना आहेत त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या मेल्यात का नाहीत, मेल्यात काय, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। ज्यावेळेस माणुसकी या ठिकाणी समाजामध्ये घडवायची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस जात धर्म याच्या पलीकडे जाऊन हा माणूस आहे आणि त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। या मानसिकतेतून या ठिकाणी समाजामध्ये जे काही चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पुढं आलं पाहिजे आणि अनुष्का पाटोळे यांना त्या ठिकाणी न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज अंबेजोगाईसारख्या ठिकाणी आपण निवेदनाच्या माध्यमातून आपल्या भावना या ठिकाणी शासनाला दाखवत आहोत। वेळ पडली तर लातूर ठिकाणी जाऊन आपण जिल्हाधिकारी असतील किंवा जे नवोदय विद्यालय त्याच्यासमोर निदर्शनं त्या ठिकाणी केले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून अनुष्का पाटोळे यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याचे जे काही आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। 302 सारखे गुन्हे त्यांच्यावर त्या ठिकाणी नोंदवले गेले पाहिजे ही मागणी या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आणि त्याच्यात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। पोलीस प्रशासन असो, शैक्षणिक संस्थेमधले जे काही कर्मचारी असतील ते असो, त्याच्यावर कठोर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। जोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार नाही, जोपर्यंत SITची चौकशी होणार नाही तोपर्यंत या
ठिकाणी समाजाच्या वतीनं वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी करून अनुष्का पाटोळे यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण काम करू असं सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो, विनंती करतो. अनुष्काला न्याय. त्या कलेक्टरवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपल्याला औरंगाबादला कमिशनर कार्यालयावर आपल्याला जायचं आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय की माझ्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे त्या प्रत्येकानं आपण तारीख ठरवू आणि औरंगाबादला जाऊन त्या कमिशनरला जा विचारू की त्या घुगे ठाकूर मॅडमवर या ठिकाणी आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. एवढी आपण मागणी करूया, हीच तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. तिची जे प्रशासनाच्या वतीने हत्याच करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम केंद्र शासनाच्या जे नवोदय विद्यालय आहे त्याच्यासाठी भारत सरकारने वेगळे वेगळे नियम केलेले आहेत. जर एवढे कडक शासन असताना सुद्धा एखाद्या विद्यार्थिनीचा बळी जात असेल त्याचा आम्ही लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संबंधित ज्यांनीही लोकांनी पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन असो ज्यांनीही या प्रकरणात कानाडोळा केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत. त्याच्या वतीनं लातूरमध्ये जी समाजाची चिमुकली अनुष्का पाटोळे यांच्या हत्येच्या निषेधात हा निषेध मोर्चा काढलेला आहे. बांधवांनो, पोलीस प्रशासनाला वाटतं हे मागासवर्गीय लोक रोज काही ना काही आंदोलन मोर्चे करतात. पोलीस प्रशासन आम्हाला सांगायचं आहे, आम्हाला हौस नाही किंवा मोर्चा काढलो की आम्हाला पेढा मिळत नाही. बांधवांनो, पोलीस बांधवांनो, तुम्ही रस्त्यावर येऊ शकत नाहोत न्याय हक्कासाठी, परंतु आम्हासारख्या चळवळीच्या माणसं कुठल्या मुलीची जात